नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. आज या व्हिडिओच्या माध्यमातून बिरसा मुंडा व त्याच्या कार्याची ओळख व्हावी एवढाच हेतू आहे. बिरसाच्या जन्माविषयी इतिहासामध्ये बरेच वाद आहेत. असे मानले जाते की बिरसाचा जन्म 1834 किंवा 1835 मध्ये झाला होता. बिरसाच्या वडिलांचे नाव सगुना तर आईचे नाव कर्मी होते. आदिवासी समाजामध्ये वारावरून नाव ठेवण्याची पद्धत होती. बिरसाचा जन्म गुरुवारी म्हणजे बृहस्पतिवारी झाल्यामुळे त्याचे नाव बिरसा असे ठेवण्यात आले. त्या काळात समाजावर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता. आदिवासी समाजातील लोक मोठ्या संख्येने ख्रिश्चन धर्माचा स्वीकारही करत होते. त्याला एक कारण असे होते की इंग्रजी सरकारी अधिकारी ख्रिश्चन झालेल्या आदिवासींना कमी प्रमाणात त्रास देत असत. केवळ ह्याच कारणामुळे बिरसाचा काका कानू ह्यानेही ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. त्यावेळी बिरसा अगदी लहान होता. त्यावेळी त्याला दाऊद बिरसा ह्या नावाने ओळखले जाई. बालपणी बिरसा चलकद या गावी आपल्या आईवडिलांसोबत राहत असे. आदिवासींची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे प्रत्येकाला बकऱ्या चारण्यासाठी जंगलात जावेच लागे. बिरसा देखील इतर मुलांप्रमाणे बकऱ्या चरण्यासाठी जंगलात जात असत. बकऱ्या चरता चरता त्याला बासरी वाजवण्याचा एवढा छंद जडला. तो इतकी सुंदर बासरी वाजवायचा की त्या आवाजाला लोक तल्लीन होत असत. बिरसाच्या वडिलांची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक होती. त्यांना घर चालविणे अवघड जात होते. बिरसाचा मोठा भाऊ कोमता याला आपल्या घरची परिस्थिती चांगली ठाऊक होती. वडिलांना हातभार लावण्यासाठी कोमता नोकरीच्या निमित्ताने ररतौली या गावी गेला व तेथे तो काही वर्ष राहिला व कर्णी नामक युवतीशी लग्नही केले. बिरसाच्या घरीची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्याला अयुभातू नावाच्या मामाच्या गावी यावे लागले व त्या ठिकाणी तो शाळेतही जाऊ लागला. त्यावेळी बिरसाच्या धाकट्या मावशीचे लग्न झाले होते. बिरसा हा मावशीचा अत्यंत लाडका असल्यामुळे ती त्याला आपल्यासोबत तिच्या सासरी खट्टंगा या गावी घेऊन गेली. तेथे तो ख्रिश्चन धर्मगुरू नियमितपणे येत असे. ख्रिश्चन धर्मगुरूचे प्रवचन कळत न कळत बिरसाच्या कानी पडत असे. ते नेहमी आपल्या प्रवचनात एकच गोष्ट सांगत असत आणि ती म्हणजे आदिवासी समाजाचा मुंडा हा धर्म किती वाईट आहे आणि त्यांचा धर्म हा किती चांगला आहे. हे त्यांचे प्रवचन ऐकून बिरसाला आश्चर्य वाटले. तो विचार करू लागला की ख्रिश्चन धर्मगुरू अशा पद्धतीने का बोलतात बरं. मग मावशीच्या घरी देखील बिरसा बकऱ्या चारण्याचेच काम करीत होता. बकऱ्या चारतानाही तो ख्रिश्चन धर्मगुरूबद्दल विचार करत होता. विचार करीत राहिल्यामुळे त्याचे बऱ्याच बकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले. बकऱ्या दुसऱ्याच्या शेतात जाऊन चरू लागल्या. बकऱ्यांवर दुर्लक्ष झाल्यामुळे घरचे त्याच्यावर नाराज झाले. परंतु एवढ्या लहान वयात हा मुलगा एवढा कशाचा विचार करतो ह्याचे त्यांना मोठे आश्चर्य वाटले. बिरसा देखील समजू शकला नव्हता की तो एवढा कशाचा विचार करत होता. बिरसाला शिक्षणाची फार आवड होती. शिक्षण घेता यावे या हेतूने बिरसा आपला मोठा भाऊ कोमता याच्याकडे गेला. आपल्या लहान भावाला शिक्षणाची आवड आहे हे पाहून त्याला फार आनंद झाला आणि शिक्षणाप्रती त्याचे प्रेम बघून भावाने त्याला जर्मन मिशनऱ्यांच्या शाळेत घातले. तेथील त्याची शाळेची प्रगती बघून कोमता आणि कर्णी यांना खूप आनंद झाला. इसवी सन 1886 मध्ये बिरसा बुरुजवरून चाईबासा ह्या गावी उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी पायी आला. परंतु गावी आल्यावर त्याला कळले की प्रवेश घेण्यात मुदत संपलेली आहे. त्याला शाळेत प्रवेश मिळू शकला नाही. शाळेमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे तो दुःखी झाला. परंतु जेव्हा शाळेमधील मिशनऱ्यांच्या लक्षात आले की हा मुलगा केवळ शिक्षणासाठी बुरुज ते चाईबासा पायी चालत आला आहे, चालून चालून त्याच्या पायात जोर आले. एवढे कष्ट केवळ त्याने शिक्षणासाठी घेतले होते.
शिक्षणाची त्याची ही ओढ पाहून मिशनऱ्यांनी त्याला शाळेत प्रवेशही दिला आणि नंतर इसवी सन 1886 ते 1890पर्यंत बिरसा चाईबासामध्येच राहिला. मिशनऱ्यांच्या शाळेत शिकत असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला ख्रिश्चन धर्माची प्रार्थना करण्याची सक्तीच होती. कळत न कळत ख्रिश्चन धर्मांचे संस्कार मुलांवर केले जात होते. बिरसा देखील ख्रिश्चन धर्म व मिशनऱ्यांविषयी गंभीरतेने विचार करत होता. त्याचवेळी सरदार आंदोलन व्यापक रूप घेऊ पाहत होते. भारतामध्ये इंग्रज आणि ख्रिश्चन धर्म यांनी सोबतच प्रवेश केला. मिशनऱ्यांनी दलित, मागासवर्गीय, आदिवासी या समाजावर आपले लक्ष केंद्रित करून धर्माच्या नावाखाली त्यांना शिक्षित बनविण्याचा प्रयत्न चालू केला. आदिवासी शिक्षित झाल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव झाली व आपला अधिकार मिळविण्यासाठी त्यांनी जे आंदोलन चालू केले होते त्या आंदोलनाला सरदार आंदोलन असे म्हटले जाऊ लागले होते. बिरसा ज्या ठिकाणी शिकत होता त्या ठिकाणी अनेक सरदार आंदोलक होते. त्याच्या नियमित गुप्त बैठका होत असत. ह्या सरदार आंदोलकांचा बिरसाशी संबंध असल्यामुळे आंदोलकांत एक विश्वास निर्माण झाला होता. आपले हे आंदोलन केवळ बिरसाच योग्य रीतीने चालवू शकेल असा त्यांना विश्वास होता. बिरसाला इंग्रजी शासन व ख्रिश्चन धर्मगुरू यांच्याविषयी त्यांच्या मनात चीड आणि अविश्वास निर्माण झाला होता. त्याला असे वाटू लागले होते की ह्या दोघांनी आदिवासींना केवळ आपल्या फायद्यासाठीच वापरले होते. ह्या दोघांविषयी बिरसाच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्याचा प्रत्यय चाईबा शाळेतील घडलेल्या प्रसंगावरून आला होता. ख्रिश्चन धर्मगुरू प्रवचन देत असताना म्हणाले की मुंडा सरदार हे विश्वासघातकी आणि चोर म्हणणाऱ्या धर्मगुरूला त्याने उलट प्रश्न केला की मुंडा समाज धोकेबाज चोर नाहीत. तुम्ही त्यांना धोकेबाज चोर कसे म्हणू शकता? उलट तुम्हीच विश्वासघात केला. मिशनरी वकील त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला. त्यांना हवे तेवढे पैसे आम्ही दिले. आमचे पैसे तर खाल्लेच, शिवाय आमच्या जमिनीवर तुम्ही जबरदस्तीने ताबाही मिळविला. खरे तर आत्मविश्वासघातकी आणि चोर तुम्हीच आहात. आमच्या मुंडा समाजावर लावलेला तुमचा हा खोटा आरोप आहे. बिरसाचा हा आक्रोश पाहून मिशनऱ्यांतील लोक स्तब्ध